30-40 त्यांना संधी दिली आपण, त्या काहीच काम झालं नाही. कुठं तर असं वाटते का की आपण थोडं काही राहावं. आपल्याकडे येणारा पाहुणा झाला तर 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी आलेला पाहुणा देखील आज आम्ही तेव्हा आलेलो पंढरपूरहून आता झालेलो सेमच आहे. कुठं स्वच्छता नाही. आज आपण गल्ली बोळात हिंडताना बघा, बायकांना तुम्हाला असं वाटतं पावडर लावायचीच गरज पडते एवढी धूळ आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, त्याच्यामुळे आज आपल्याला पाणी जे पिण्याचं आहे ती कुठे त्याची स्वच्छतेची क्षमता किती आहे त्याचा TDS चेक केला जातोय का. लहान पाणी आपल्याला पाजलं जातंय, त्याच्यामुळं आपण आजारी पडतोय ती पडतोय, पण आपली लहान आजारी पडतात आणि त्यांचा दवाखान्याचा खर्च आपल्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा अजिबात नाही. त्याच्या दृष्टिकोनातून बरं आजारी पडू द्या, पाणी काढून पाठवलं का आपण नगरपालिकेचा दवाखाना बघा, ती दवाखाना बी धडक्या अवस्थेत नाही. जायचं तर कुठं आपल्यासारखे. हा प्रश्न आपल्या सर्वांनी आपल्याला मनाला विचारला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये तिथं काम करणारा माणूस जाणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला ती सांगतील प्रचाराला आल्यावर ना की वर बी सरकार भाजपचं आहे, खाली बी सरकार भाजपचं आहे, सगळीकडे भाजप आहे, मग निधी कुठून येणार आहे. सरकारला निधी मागायला जायची गरज नाही. ब्रह्मांड नायक विठ्ठलाला आपसुकच निधी येतोय वरून, फक्त त्या निधीचं व्यवस्थित नियोजन करून काम करणं तिथं महत्वाचं आहे. पांडुरंगाच्या नगरीला निधी मागायची गरज नाही. 4 वारीचा भक्कम असा निधी आपसुकच देवाच्या दारात येऊन पडलेला असतो. फक्त त्यांची नियत साफ नाहीये की सर्वसामान्य लोकांची कामं केली गेली पाहिजे. आणि कुठंतरी ही चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला बदल घडवायची गरज आहे. बदल घडवायचा हा हक्क कुणाकडे आहे, अधिकार सगळ्यात मोठा कुणाकडे आहे, आमच्याकडनं, तुमच्याकडे. आपल्या सर्वांकडे एक सगळ्यात महत्वाचं मत, एक मताचा अधिकार जो आहे ना, ती कुठल्याही मोठ्या बलाढ्य शक्तीला खाली खेचण्याची ताकद आपल्या एका मतात आहे. त्यामुळं प्रत्येकाने एक मूठ करायची. सकाळी सकाळी बायकांना मी आवाहन करते, सगळ्यांनी सकाळी लवकर उठायचं. 7ला बापू बोलते गुट चालू, 7ला उठून 8 वाजेपर्यंत काय तुमचं उरकायचं ते उरका, आंघोळ पांघोळ सगळं करा, मस्त नटा पिता. आणि पहिलं काय काम करायचं माहितीये का, मत टाकायला ग्रुपनं जायचं आणि एक स्वाभिमानाचं मत आपल्या हक्काच्या माणसाला द्यायचं. रिक्षा चिन्हावर, रिक्षा आपलं चिन्ह असणार आहे त्याच्यावरच मत द्यायचं. काय ती बहीण आहे, मी बहीण आहे, हक्कानं काम येऊन तुम्ही आम्हाला सांगू शकता. रोज आम्ही तुमच्याकडे 24 तास इथं येणं जाणं आहे माझं. हा, आणि 16 मधले पण इथं आप्पा आहेत आपले, मस्के आप्पा, त्यांचंही मतदान चिन्ह आपल्याला सगळ्यांना दिलं जाईल. फुले त्यांच्या आई उभा राहायची तर सगळ्यांना